पण जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असं का म्हणतात? याचा मेन उद्देश काय आहे आणि तरुणांनी काय घेतलं पाहिजे? जगावे तर शिवाजी महाराजांसारखं हे का म्हणतात? कारण एखाद्या व्यक्तिमत्वाचं जगणं हे सर्वांना किती महत्वाचं, हवंसं आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आणि ज्या माणसानं आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करताना त्या गोष्टीतून समाजाला काहीतरी शिकण्यासारखंच मिळालंय, त्या माणसाचं खरं जगणं आहे असं आपण म्हणतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली कोणतीही गोष्ट ही चुकीची घडलेली नाही किंवा शिवाजी महाराजांवर कुणीही आतापर्यंत कोणत्याही बाबतीत आक्षेपही घेतला नाही. अगदी शत्रू जरी असेल तरी त्या शत्रूला या शिवाजी महाराजांचा कायम अभिमान वाटावा एवढं मोठं काम त्यांच्याकडून झालंय आणि कोणत्याही माणसाला आदर वाटावा इतका मोठा महापुरुष आपल्या भूमीत घडलेला आहे. आणि शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर या देशातले सर्वात मोठं समर्पण आणि योगदान असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांचं जगणं कुणालाही प्रेरणा देण्यासारखंच आहे आणि म्हणून जगावं. कारण एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श मित्र, जे आदर्शाला जोडून जी भूमिका येते ती सगळी शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळते.